अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरच्या मुख्य रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांनी नागरिकांची अक्षरशः परीक्षा घेतली होती. अखेर या प्रश्नाला प्रशासनाने गांभीर्याने घेत मुख्य रस्त्याच्या पॅचिंग कामाला सुरुवात झाली आहे. ईद मिलादुन्नबी मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे आणि खराब रस्त्यांचा मुद्दा एमआयएमचे गटनेते आणि नगरसेवक हाजी शहाबाद सय्यद, नगरसेविका शहनाज खालिद शेख आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांनी प्रशासनाच्या बैठकीत ठामपणे मांडला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने पॅचिंगचे आदेश दिले. आदेशानंतर महापालिका प्रशासनाने विलंब न करता काम सुरू केले. तसंच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेगही आलाय. अल्हम्दुलिल्लाह आप सबकी दुआओं से और ज्येष्ठ नगर सेवक समद खान साहब इनके मार्गदर्शन से खालिद भाई और हम हमारी पूरी टीम के मेहनतों से आज आप लोग ये रिजल्ट देख रहे हैं। क्या पिछले काफी दिनों से अपने मुख्य दो रोड का जो खड्डे की जो हालत थी, मतलब रोड नहीं था, रोड के अंदर ही खड्डे या खड्डे के अंदर रोड, ये सब बातें होती थी। 2-3 काम हम लोगों ने स्टार्ट किए, तब भी लोगों का बोलना था कि मुख्य रोड का कुछ करो। तो आज अल्हम्दुलिल्लाह पिछले मुहर्रम के ताल्लुकात से जब शांतता मीटिंग हुई थी, उसी तरीके से कल ईद मिलादुन नबी की शांतता मीटिंग हुई थी। उसके अंदर माननीय आयुक्त साहब, माननीय जिलाधिकारी साहब और बाकी के जितने पदाधिकारी से उनसे राय मशवरा होकर, और कल जो मांगनी पूरी हुई है कि भाई कम से कम खड्डों की कम छोट थोड़ी पार पैचिंग क्यों नहीं होती, वो भी हो, तो उसके ताल्लुकात से आज अल्हम्दुलिल्लाह मॉर्निंग में सुबह में काम स्टार्ट हुआ था। पर उनका कहना ऐसा था कि हम लोग मुरुम किसे करेंगे। तो आप जैसे कि खालिद भाई ने अपने को बताया है, उसके बाद हम लोगों को 2-4 घंटे लगकर ये आज आपके सामने जो रिजल्ट आएगा इंशाल्लाह वो भी बहुत बेहतरीन है। आज से पैचिंग हो रही है पूरे मुख्य 2 रोड की। उसके बाद इंशाल्लाह मुख्य 2 रोड का भी काम है। आयुक्त साहब ने आश्वासन दिया है कि आने वाले 2-3 महीने में, या आज जो एमजी रोड का काम चल रहा है शहर में, उसके बाद अपना मुकुंद नगर के मेन रोड की तरफ वो लोग आने वाले हैं। तो इंशाल्लाह आज जैसी खुशी का माहौल अपने पास है, 2 महीने के बाद भी ऐसा खुशी का माहौल अपने को देखने को मिलेगा। और मैं सबसे कहना चाहता हूँ कि भाईचारा बनाए रखो, काम अच्छे से चल रहा है। कोई भी न्यूज या कोई भी बाइट या कोई भी इंस्टाग्राम, फेसबुक या ऐसे कोई भी बाइट आ रही है, उसके ऊपर अच्छे कमेंट करे, बलजबरी के या किसी के अंदर वाद हो, जो काम कर रहा है उनके तालुकात से ही बात करे। इतना बोल के मैं 2 शब्द खत्म करूँ। काल जी मान्य जिल्हा अधिकाऱ्यांसोबत शांतता कमिटीची बैठक झालेली आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही जी मागणी केली होती, आणि त्या बैठकीत नाही तर खूप दिवसापासून आमची मागणी होती का मुकुंद नगरचे 2 मेन रस्ते हे आम्हाला करून देण्यात यावे, कमीत कमी आम्हाला पॅचिंग तर करून देण्यात यावे। मागच्या मोहरम मध्ये पण आम्ही ती मागणी केली होती, परंतु ती काय महापालिकेने मनावर घेतली नाही। तर काल जिल्हाधिकारी साहेबांसमोर आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहे का हे रोड अत्यंत खराब परिस्थितीत आहे। या रोडवरती आयुक्त साहेबांनी मी व्हिजिट केलेली आहे, परंतु याच्यावर काही निकाल काही होऊ शकला नाही। तर आम्ही एक रिक्वेस्ट केली होती जिल्हाधिकारी साहेबांना तर आमचा सण आहे ईद मिलादुन नबी, त्या अनुषंगाने तरी पण आपण त्या रोडचं काहीतरी करा। तर काल माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आयुक्त साहेबांना आदेश दिला होता की हे रोड कसं ना कसं करून पॅचिंग करून द्या। आता ईद मिलादुन नबीला फक्त 1 दिवस उरलेला आहे, तर आता पॅचिंग करायची कशी। तर सकाळी आम्हाला माहित पडलं का मुरुम पॅचिंग करू राहिले, तर आम्ही त्याला विरोध केला। आम्ही म्हणलं एक तर डांबरी पॅचिंग करा, नाहीतर डीएलसी पॅचिंग करा। तर आमच्या सांगण्यावरून माननीय पारके साहेबांनी डीएसएलचा अरेंजमेंट केलेला आहे आणि आता सध्या स्थितीत पॅचिंगचं काम चालू आहे। संध्याकाळपर्यंत दोन्ही रोड पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि ते पण होणार आहे। आणि पुढील येणाऱ्या काळात हे 2 रोड काँक्रीटचे कसे होतील याकडे आमचा पाठपुरावा असणार आहे।